I will get confirmation. Okay. So आपण पहिल्यांदा मॅथमॅटिकल डेरिव्हेशन बघितलं होतं AM चं. From that we have seen how to draw the frequency spectrum. So after that point we have seen the after mathematical derivation we have seen power calculation in AM आणि power calculation वरचे न्यूमरिकल आपण सॉल्व केले होते. Also along with that we have solved the numericals based on the percentage power saving. Okay, then modulation index. जर मल्टिपल मॉड्युलेशन इंडेक्स दिलेले असतील तर हाऊ टू कॅल्क्युलेट द मॉड्युलेशन इंडेक्स, इफेक्टिव्ह मॉड्युलेशन इंडेक्स, that point we have seen. Then we have started with concept of DSBSC, SSBSC, why it is required to use DSBSC and SSBSC signal. That basic introduction we have seen. Then methods for AM generation बघितल्यात आपण. So these points we have seen in this week. Methods for AM generation, multiplier modulator आणि switching modulator, linear method and non-linear method. After that we have seen the methods for generation of DSBSC signal. So in DSBSC signal generation, two methods used are balanced modulator and by using the ring modulator. Okay, so I hope all of you are clear with these points. Up till now, whatever points we have covered is clear to all. Is there any doubt? No, ma'am. You just keep on reading it by your own. आता actually तुमच्याकडे books नाही आहेत, but anybody is having soft copy of any book? No, ma'am. तुम्हाला सॉफ्ट कॉपी रिक्वायर्ड आहेत का बुकच्या? कारण जे आपल्या रेफरन्स बुक मध्ये दिलेले आहेत त्याच्या सॉफ्ट कॉपी नेटवरती नाही आहेत. दॅट आय हॅव सर्च्ड. मीन्स इट इज नॉट फ्रीली अवेलेबल. स्टील आय विल सर्च फॉर अदर बुक्स, म्हणजे ज्या फ्री डाउनलोड होतात बुक्सच्या PDF. That books I will search and I will upload it in your material. If anybody is having, you can just tell. असू शकतात कोणाकडे काही बुक्स. नॉट नेसेसरी की आपल्या रेफरन्स बुक मधलेच पाहिजेत. काही ऑदर म्हणजे एक लोकल पब्लिशरचे पण काही बुक्स असतात जे फक्त अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू साठी तुम्हाला रीड करायला चांगले आहेत ॲज कम्पेअर्ड विथ दिस टेक्स्ट बुक्स वॉट एव्हर गिवन इन आवर सिलेबस. आता आपल्या सिलेबसमध्ये जे आहेत केनडीचे वगैरे बुक ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी चांगले आहेत, पण त्याच्यामधली लँग्वेज काय थोडी अवघड आहे. तुम्हाला सेकंड इयरच्या लेवलला समजण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये जे बुक्स दिलेले आहेत त्यातली लँग्वेज थोडीशी अवघड आहे. पण काही लोकल ऑथरचे बुक्स असतात ॲज कम्पेअर्ड विथ आवर टेक्स्ट बुक, दॅट लँग्वेज इज इझी टू अंडरस्टँड, दॅट यू कॅन जस्ट रीड फॉर युअर अंडरस्टँडिंग. आता तुम्ही सेकंड इयरला आहात म्हणून मी सांगते, डोंट डू इट फॉर थर्ड इयर ऑर फायनल इयर. ओके, आता सेकंड इयरच्या लेवलला तुम्ही लोकल ऑथरचे जरी काही बुक्स म्हणजे वाचू शकला की टू स्टडी द बेसिक कन्सेप्ट मॉड्युलेशन अँड ऑल अदर थिंग, दॅट इज ऑल्सो ओके. बट फ्रॉम थर्ड इयर ऑनवर्ड्स यू शुड हॅव द हॅबिट टू रेफर द बुक्स. आता हार्ड कॉपी तुम्हाला ह्या वर्षी मिळू शकत नाही, दॅट इज डिफरंट थिंग, बट ॲटलिस्ट फ्रॉम नेक्स्ट सेमिस्टर तुम्ही बुक्स मधून वाचून थोडंसं स्टडी करायचा प्रयत्न करा. ओके, नोट्स वी आर प्रोव्हाइडिंग, दॅट इज नॉट द इश्यू, बट यू शुड हॅव हॅबिट टू रेफर द पर्टिक्युलर बुक्स. मला काही मिळाले बुक्स तर आय विल डाउनलोड इट and I will share it on your group. Okay, so SSBSC generation we have started yesterday. So this is the basic block diagram for SSBSC generation method. Okay, काय ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये डायरेक्टली आपल्याला कधीच SSBSC सिग्नल मिळू शकत नाही. फर्स्ट वी हॅव टू get the DSBSC signal. We have to produce the DSBSC signal and from that obtain DSBSC signal. By suppressing one band, we can convert it into SSBSC signal. See here, DSBSC signal च्या पुढे कुठला block add केलेला आहे? Which is the block in front of this DSBSC signal? Band pass filter. Band pass filter. So by using the band pass filter, we can remove any one band and we can convert that DSBSC signal into SSBSC
signal. Okay, so this is the basic block diagram. आता ही डायग्राम इन डिटेल आपण इथे इलॅबोरेट करू शकतो. कुठल्या 3 मेथड्स आहेत SSBSC साठी, जसे आपण DSBSC AM साठी 2 मेथड बघितल्या, तसे SSBSC साठीच्या मेथड आपल्याला बघायच्या. सो देयर आर 3 मेथड्स फॉर SSBSC जनरेशन: फिल्टर मेथड, फेज शिफ्ट मेथड आणि विवर्स मेथड. या 3 मेथड पैकी एक मेथड आपल्याला एक्सपेक्टेड आहे. ओके, सो वी विल सी द filter method to generate the SSBSC signal. So see it one by one. त्याच्यातले ब्लॉक्स आपण बघूया. आता ही फिल्टर मेथड ची ब्लॉक डायग्राम समजून घेण्यासाठी फर्स्ट यू हॅव टू रेफर this basic block diagram for SSBSC generation. So now we will see this diagram in detail. All of you are able to see this diagram? I will just make it large. This diagram, SSBSC जनरेशन. आता बेसिक कन्सेप्ट काय सांगितलं मी तुम्हाला, बेसिक कन्सेप्ट सेम आहे. DSBSC पहिल्यांदा जनरेट करायचा, DSBSC जनरेट करून त्यातनं एक साइड बँड सप्रेस करून आपण त्याला SSBSC मध्ये कन्वर्ट करतो. आता DSBSC जनरेट करण्यासाठी मेन 2 कुठले सिग्नल लागतात आपल्याला? Which 2 signals are required to generate DSBSC signal? M of t आणि C of t, or we can call it as modulating signal and carrier signal. Modulating signal and carrier signals are initial signals. कुठे देतो ते 2 सिग्नल आपण? Where we give that balanced modulator, आणि balanced modulator च्या आउटपुटला आपल्याला DSBSC सिग्नल मिळतो. इथं सुद्धा सेम तोच कन्सेप्ट आहे, फक्त याच्यामध्ये काय आहे की इन डिटेल सगळे ब्लॉक दिलेले आहेत. की अजून कुठले, फॉर एक्झाम्पल ऑडिओ एम्प्लिफायर म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल डायरेक्ट मॉड्युलेटरला न देता मध्ये कुठला ब्लॉक ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये ऑडिओ एम्प्लिफायर. लाईक दॅट इट इज देअर. सो वी विल सी इट वन बाय वन. सो यस्टरडे आय हॅव स्टार्टेड विथ दिस पॉइंट की बऱ्याच ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ऐवजी AF सिग्नल जनरेटर अशी सुद्धा टर्म दिसते, आणि कॅरियरच्या ऐवजी RF क्रिस्टल ऑसिलेटर किंवा क्रिस्टल ऑसिलेटर किंवा RF सिग्नल जनरेटर अशा टर्म्स त्याच्याऐवजी तुम्हाला लिहिलेल्या दिसतात. तर लक्षात ठेवा नेहमी, इन प्रॅक्टिकल किट ऑल्सो देर आर 2 ब्लॉक्स. आता प्रॅक्टिकलच्या किट मध्ये साइन वेव्हचं सिम्बॉल असणार आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल असू द्या किंवा कॅरियर असू द्या. सो इन दॅट केस हाऊ यू आर एबल टू आयडेंटिफाय वेदर इट इज मॉड्युलेटिंग सिग्नल और वेदर इट इज कॅरियर सिग्नल? जेव्हा तिथं ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर लिहिलेलं असतं त्या पर्टिक्युलर ब्लॉक डायग्राम मध्ये, किंवा किट वरती एखाद्या ब्लॉकला जर ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेटर लिहिलेला असेल तर कुठला सिग्नल जनरेट करतो तो? Which signal it is generating? I told you yesterday. Modulating signal. Modulating signal. कारण ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे अकॉस्टिक फ्रिक्वेन्सी ज्याची रेंज आहे. ऑडिओ फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो? जी आपल्या कानांना ऑडिबल आहे ती. इट इज हॅव्हिंग रेंज बिटवीन 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द ऑडिओ फ्रिक्वेन्सी. आणि मग ती फ्रिक्वेन्सी रेंज कमी आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात? मॉड्युलेटिंग सिग्नल रिलेटेड ब्लॉक. आणि जेव्हा आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो, इथं क्रिस्टल ऑसिलेटर किंवा RF सिग्नल जनरेटर, इट इज जनरेटिंग द कॅरियर सिग्नल. RF stands for radio frequency, and radio frequency is always in high range. RF मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट आहे तुम्हाला 3rd इयर मध्ये, किंवा रडार अँड मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये सगळे RF सिग्नल रिलेटेड आपल्याला स्टडी करायचे. आपले हे अँटेनाज वगैरे जे असतात टेलिव्हिजनचे, ऑल दॅट थिंग्स आर वर्किंग ऑन द RF फ्रिक्वेन्सी रेंज. तिथं फ्रिक्वेन्सी रेंज खूप हाय असते. तिथं ऑडिओ फ्रिक्वेन्सीच्या रेंज मधला सिग्नल ऑपरेट होत नाही. देअर द फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ द सिग्नल्स इट इज व्हेरी हाय. सो दॅट इज द डिफरंट थिंग दॅट यू हॅव टू स्टडी. पण जे बेसिक ऍप्लिकेशन आहेत आपले प्रॅक्टिकल किट वरती आपण कधीच RF सिग्नल म्हणजे फक्त किट मध्ये जनरेट करतो,
बट वॉट एव्हर इज आवर पॉवर सप्लाय त्याची किती फ्रिक्वेन्सी असते? व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ आवर पॉवर सप्लाय? तुम्ही वाचलं असेल ना कधी स्विच वरती स्पेसिफिकेशन असतात बघा, फ्रिक्वेन्सी आणि ह्याचे कॉर्ड वरती फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजचे. हे आपल्या बोर्ड मधून सप्लाय येतो त्याचं व्होल्टेज किती असतं? व्हॉट इज दिस व्होल्टेज? इट इज AC और DC? आपल्या स्विच बोर्ड मधून जो सप्लाय येतो DC. DC. हा No ma'am, AC. आपल्या स्विच बोर्ड मधून जो सप्लाय येतो ना तो AC सप्लाय असतो, त्याला 3 टर्मिनल असतात. And 50 to 60 hertz. आणि त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज टू 60 हर्ट्ज. युजली इट इज गिवन बाय द स्पेसिफिकेशन ॲज, आपला जो पॉवर सप्लाय आहे त्याचं स्पेसिफिकेशन असतं 230 व्होल्ट AC आणि 50 हर्ट्ज. म्हणजे बघा तिथं पण फ्रिक्वेन्सी रेंज किती आहे? फ्रिक्वेन्सी रेंज इज व्हेरी लेस because it is very risky to operate at the high frequency range for our domestic devices. आपण जे डोमेस्टिक डिव्हाइसेस यूज करतो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तिथं AC ची रेंज सुद्धा काय असते? कमी असते. आणि युजली टीव्ही मध्ये किंवा काय द AC सिग्नल इट इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ DC सिग्नल. दीज आर द बेसिक थिंग्स. सो ह्या रेफरन्सने सांगते मी फक्त तुम्हाला की इथं ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेटर म्हणजे तो मॉड्युलेटिंग सिग्नल असतो आणि क्रिस्टल ऑसिलेटर किंवा RF सिग्नल जनरेटर म्हणजे तो काय असतो? कॅरियर सिग्नल असतो. मग आता बघा इथं वन बाय वन वी विल सी. यू हॅव टू रिमेंबर दिस डायग्राम इज नथिंग बट इन डिटेल इलॅबोरेशन ऑफ दिस पर्टिक्युलर डायग्राम. इथं बघा M आहे, C आहे. हे दोन्ही सिग्नल बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिले, आउटपुटला आपल्याला DSBSC मिळाला. DSBSC मधून एक बँड तुम्ही फिल्टर केला, सपोज अप्पर साइड बँड फिल्टर केला तर काय राहील इथं? SSBSC विथ ओनली लोअर साइड बँड. जर लोअर साइड बँड सप्रेस केला तर आउटपुटला काय राहील? SSBSC ओनली विथ अप्पर साइड बँड. सो दिस डायग्राम यू हॅव टू अंडरस्टँड. तीच इन डिटेल इथे इलॅबोरेट केलेली आहे. बघा इथं पहिला काय सिग्नल? AF सिग्नल मॉड्युलेटिंग, AF सिग्नल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द मॉड्युलेटिंग सिग्नल. हा मॉड्युलेटिंग सिग्नल आपण घेतला. त्याच्या पुढे कुठला ब्लॉक यूज केलेला आहे? व्हॉट इज दिस ब्लॉक in front of this modulating signal? Audio amplifier. So amplifier is nothing but everywhere. What is the function of amplifier? Basic function to increase the strength of the signal or to increase the voltage of the particular signal. Here audio amplifier is used. So audio amplifier is particularly amplifying the audio frequency signal. मग मॉड्युलेटिंग सिग्नल डायरेक्टली बॅलन्स मॉड्युलेटरला न देता काय केलेलं आहे? पहिल्यांदा तो ऑडिओ एम्प्लिफायरला दिलेला आहे. अँड आउटपुट ऑफ ऑडिओ एम्प्लिफायर इज गिवन टू द बॅलन्स्ड मॉड्युलेटर. दिस थिंग यू आर गेटिंग? हॅलो, इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. फक्त काय केलंय? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि बॅलन्स्ड मॉड्युलेटर याच्यामध्ये आपण एक ऍडिशनली कुठला ब्लॉक ऍड केला? ऑडिओ एम्प्लिफायर. म्हणजे डायरेक्टली मॉड्युलेटिंग सिग्नल ऍज इट इज बॅलन्स्ड मॉड्युलेटरला न देता आपण त्याला पहिल्यांदा एम्प्लिफाय केलं अँड देन वी हॅव गिवन इट टू द बॅलन्स्ड मॉड्युलेटर. दिस इज वन इनपुट फॉर बॅलन्स्ड मॉड्युलेटर. व्हॉट इज अनदर इनपुट फॉर बॅलन्स्ड मॉड्युलेटर? कॅरियर सिग्नल. मग इथं क्रिस्टल ऑसिलेटर दिलेला आहे कारण क्रिस्टल ऑसिलेटर हा कुठला सिग्नल जनरेट करतो? RF सिग्नल. किंवा तुम्ही क्रिस्टल ऑसिलेटरच्या ऐवजी इथं कॅरियर सिग्नल जनरेटर असं जरी ह्या ब्लॉकला नाव दिलं तरी दॅट इज ऑल्सो करेक्ट. Crystal oscillator is the block which is practically used to generate the carrier signal. त्यामुळे इथे तुम्ही क्रिस्टल ऑसिलेटर लिहू शकता किंवा यू कॅन ऑल्सो राईट इट ॲज अ कॅरियर सिग्नल जनरेटर. मग कॅरियर सिग्नल हा डायरेक्टली बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिलाय का? येस, गिव्ह द आन्सर. डायरेक्टली दिलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये कुठला ब्लॉक ऍड केलेला आहे? बफर. आता बफरचं काय फंक्शन आहे तुम्ही बघितलंय का? व्हॉट इज द फंक्शन ऑफ बफर सर्किट?
Have you studied this term in any other subject? No. ECAD मध्ये वगैरे? No, ma'am. नाही. बफर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतं किंवा बफरची एक आयसी सुद्धा असते. आता आयसी तरी माहिती आहेत ना तुम्हाला? तुम्ही आता प्रॅक्टिकल मध्ये बघितलंय. बफरची एक आयसी असते युजली जी प्रॅक्टिकली आपण वापरतो. मग बफर कशासाठी वापरतात? बेसिकली सपोज हा एक ब्लॉक आहे क्रिस्टल ऑसिलेटर आणि हा बॅलन्स्ड मॉड्युलेटर. मग बफर काय करतो? ह्या दोन्हीमध्ये फिजिकली कनेक्शन तर करतो. Means it is giving the output of crystal oscillator to the balanced modulator. Means physically it is connecting these two blocks, but it is providing the electrical isolation between these two blocks. So I will write here. You just try to understand what I am saying. What is the म्हणजे बफरचे बरेच ऍप्लिकेशन आहेत, पण आपण ब्लॉक डायग्राम मध्ये बफरचा कुठला यूज बघणार आहोत. दॅट आय एम टेलिंग. जेव्हा दोन कुठल्याही ब्लॉक मध्ये आपण बफर हे सर्किट यूज करतो तेव्हा व्हॉट इज द फंक्शन ऑफ बफर सर्किट? इट प्रोव्हाइड्स द फिजिकल कनेक्शन. इट प्रोव्हाइड्स द फिजिकल कनेक्शन बिटवीन द टू ब्लॉक्स. म्हणजे फिजिकली ते कनेक्ट असतात दोन्ही ब्लॉक, बट though it is providing the physical connection between these two blocks, it is providing the electrical isolation between the two blocks. इलेक्ट्रिकल आयसोलेशनचा अर्थ काय होतो इथं? ही टर्म कायम लक्षात ठेवा बफरची. इट प्रोव्हाइड्स द फिजिकल कनेक्शन बिटवीन द टू ब्लॉक्स. म्हणजे ते दोन्हीला फिजिकली तर कनेक्ट करतो, बट इट इज प्रोव्हाइडिंग द इलेक्ट्रिकल आयसोलेशन बिटवीन द टू ब्लॉक्स. मग इलेक्ट्रिकल आयसोलेशन हे का करतो आपण? टू प्रोटेक्ट द पर्टिक्युलर ब्लॉक्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राम मध्ये बघा, बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या फंक्शनिंग मध्ये काय प्रॉब्लेम झाला तर त्या किंवा इथं जर सडनली हाय व्होल्टेज प्रोड्यूस झालं कुठं, तर त्या हाय व्होल्टेजचा इफेक्ट ह्या आधीच्या ब्लॉकवरती होऊ नये यासाठी आपण हे बफर सर्किट यूज करतो. त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल आयसोलेशन. आपल्या टीव्ही मध्ये स्टॅबिलायझर असतो बघा. ऑल ऑफ यू आर नोईंग द फंक्शन ऑफ स्टॅबिलायझर. काय यूज करतो आपण स्टॅबिलायझर तिथं? Why we use the stabilizer circuit in television? एक्स्ट्रा सप्लाय झाल्यावर सर्किट डॅमेज होऊ नये म्हणून. म्हणजेच बघा, म्हणजे स्टॅबिलायझर सुद्धा एक काय म्हणून ऍक्ट होतोय तिथे? ऍज अ बफर. द स्टॅबिलायझर इज ऍक्टिंग ऍज अ बफर बिटवीन आवर मेन सप्लाय अँड आवर टेलिव्हिजन सर्किट. म्हणजे सडनली समजा हाय व्होल्टेज आलं, इनपुटचं व्होल्टेज, कधी कधी काय ऍटमॉस्फेरिक चेंजेसमुळे जर व्होल्टेज अचानक वाढलं इनपुटचं, तर जर आपण मध्ये कुठलंच सर्किट प्रोव्हाइड केलं नाही तर काय होईल? डायरेक्टली ते व्होल्टेज जर टेलिव्हिजनला अप्लाय झालं तर त्या हाय व्होल्टेजमुळे टेलिव्हिजन मधला एखादा कंपोनंट आपला डॅमेज होऊ शकतो. त्यासाठी आपण मध्ये काय करतो? इन बिटवीन वी आर युजिंग द स्टॅबिलायझर. स्टॅबिलायझर इज ऍक्टिंग ॲज अ बफर ओनली देअर. तो काय करतोय की ह्या इनपुटच्या व्होल्टेज मधल्या चेंजेसचा कुठलाही इफेक्ट तो आपल्या मेन सर्किट वरती होऊ देत नाही. दॅट इज द फंक्शन ऑफ बफर. आर यू गेटिंग? मीन्स इट इज कनेक्टिंग द टू थिंग्स बट इट इज प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिकल isolation. Or buffer is used to increase the security of the particular system. इनपुटच्या व्होल्टेजचा आउटपुट वरती काही इफेक्ट होऊ नये, किंवा बफरच्या केसमध्ये हे रिव्हर्सही होतं. आता टेलिव्हिजन मध्ये स्टॅबिलायझरची गोष्ट वेगळी आहे की इनपुटचा इफेक्ट आउटपुट वरती होऊ नये म्हणून आपण यूज करतो, पण बफर मध्ये इट इज ऍक्टिंग ऍज अ बाय डायरेक्शन. ह्याचाही इफेक्ट याच्यावरती होत नाही, आउटपुटचा इनपुट वरती ऍज वेल ॲज इनपुटचाही आउटपुट वरती कुठलाच इफेक्ट होत नाही इन केस ऑफ बफर सर्किट. आर यू गेटिंग दिस? अंडरस्टूड द फंक्शन ऑफ बफर? समजतंय का बफर म्हणजे काय? हॅलो. Yes, ma'am. So Yes, ma'am. there are few ICs which are used as a buffer circuit. Okay, so I will just show you some of the ICs which are used as a buffer. Just wait. Seven nine
182, I think it is of that name, buffer IC. See, 74HC240 ऑक्टल बफर लाईन ड्रायव्हर सर्किट. म्हणजे जिथं आपण एखाद्या मेन आपल्या डिव्हाइसला कुठलंही आउटपुट किंवा पेरिफेरल्स कनेक्ट करतो तिथं तेव्हा युजली बफर आयसीज यूज केल्या जातात. दीज आर सम ऑफ द names of the ICs which are used as a buffer circuit. Okay, and other description is also given. Okay, so I hope you are clear with this buffer point. मग बघा आता इथं DSBSC प्रोड्यूस करण्यासाठी काय केलंय, ऑडिओ सिग्नल मधून मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केला, तो ऑडिओ एम्प्लिफायर थ्रू बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिला. अँड व्हॉट इज अनदर इनपुट फॉर बॅलन्स्ड मॉड्युलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर means it is generating carrier signal. कॅरियर सिग्नल नंतर बफर सर्किट यूज करून त्याचा आउटपुट आपण बॅलन्स्ड मॉड्युलेटरला दिला. सो व्हॉट आउटपुट वी आर गेटिंग at the output of balanced modulator, or what signal we are getting at the output of balanced modulator? DSBSC signal. आता इथं बघा, इथं बॅलन्स्ड मॉड्युलेटर इंटरनलीच आपण बघितलंय स्ट्रक्चर ऑफ बॅलन्स्ड मॉड्युलेटर. It is internally using which two devices separately? बॅलन्स्ड मॉड्युलेटर मध्ये मेन कुठले ब्लॉक आहेत, दोन इंटरनल ब्लॉक्स ज्याच्यामुळे त्याच्यात एम मॉड्युलेटर दोन वापरलेत आपण, आणि एकाला इनपुट दिलं एम ऑफ टी आणि दुसऱ्याला काय दिलं इनपुट मायनस एम ऑफ टी. त्याच्यामुळे तो कॅरियर कॅन्सल होत आहे. ते इंटरनल फंक्शन आहे. त्यामुळे इथं बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला कुठला सिग्नल मिळतो, DSBSC सिग्नल. ओके, इज इट क्लिअर अप टू दिस DSBSC सिग्नल? येस मॅम. आता पुढे काय करायचं आपल्याला, we have to convert this DSP into SSBSC signal. So it is very simple. Next block used here is nothing but sideband suppressed filter. Sideband suppressed filter म्हणजे थोडक्यात इथं काय वापरायचं आपल्याला, बँड पास फिल्टर. मग साइड बँड सप्रेस फिल्टर का म्हणलेलं इथं की इट डिपेंड्स ऑन आवर ऍप्लिकेशन, की आपण जर अप्पर साइड बँड सप्रेस करणार असू तर आपल्याला तो फिल्टर इथं यूज करावा लागेल, आणि लोअर साइड बँड सप्रेस करायचा असेल तर अकॉर्डिंगली that particular band pass filter we have to use here, and at the output of this sideband suppress filter we will get the SSBSC signal. This is SSBSC signal. आणि हा जो पुढे एक ब्लॉक यूज केलेला आहे बॅलन्स्ड मिक्सर, तर हे तीन ब्लॉक, आता इथपर्यंतची डायग्राम ही बेसिक आहे आपली. दिस इज एवढी जरी तुम्ही एक्झाम मध्ये काढली डायग्राम तरी चालू शकतं इन फिल्टर मेथड. आतापर्यंत आपण जे डिस्क्रिप्शन बघितलंय SSBSC पर्यंतचं तीच मेन डायग्राम आहे ह्याच्यातली. एवढी डायग्राम जरी तुम्ही काढली फिल्टर मध्ये तरी दॅट इज ओके. अँड दीज थ्री ब्लॉक्स, जे रिमेनिंग थ्री ब्लॉक्स आहेत, फिल्टर फॉर अदर SB, क्रिस्टल ऑसिलेटर आणि बॅलन्स्ड मिक्सर, these are the additional blocks which are used if required. These are the additional blocks which are used if required. म्हणजे कधी कधी जर ह्या DSBSC सिग्नलची स्ट्रेंथ ऍज पर रिक्वायरमेंट नसेल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल, or some additional frequency components are required, then these blocks are used. म्हणजे आता इथे बघा ऑडिओ सिग्नल आहे, त्याचा आउटपुट कुठे दिलंय, ऑडिओ एम्प्लिफायरचा आउटपुट फिल्टर फॉर अदर साइड बँड, म्हणजे आपल्याला जो साइड बँड सप्रेस करायचा आहे, अप्पर साइड बँड और लोअर साइड बँड, फॉर दॅट दिस ऍडिशनल प्रोव्हिजन्स आर गिवन. फिल्टर फॉर अदर साइड बँड, देन क्रिस्टल ऑसिलेटर, आणि ह्याचा आउटपुट इथं बॅलन्स मिक्सरला खूप वेळा आपण देतो, and by considering that this SSB signal is given. So right now you just don't consider these three blocks. तुम्ही इथपर्यंतचीच डायग्राम कन्सिडर करा, because that further application yet that points you have not studied. Okay, so you draw this diagram up to this point only. Are you getting what I am saying? A balanced mixer, crystal oscillator and a filter for other sideband, these are the additional blocks. हे जरी नाही काढले तुम्ही तरी चालू शकतो. Okay, so is it clear how to generate the SSBSC signal? Yes ma'am.
So this is the basic method, filter method for SSBSC signal generator. आता हे आहे ह्याचं बेसिक डिस्क्रिप्शन ब्लॉक डायग्रामचं. देर आर सम ॲडिशनल पॉइंट्स in this theory points that we will see one by one. This is the simple method for SSBSC generation, and oscillators are used for generation of carrier signal and modulating signal. So oscillators are used to generate modulating signal and carrier signal. Then these signals are amplified by basic amplifiers and then given to the modulator for modulation. So first we use the oscillators to generate the modulating and carrier signal, then we give it to the balanced modulator. After that the modulator, the band pass filter is used for conversion of DSBSC signal into SSBSC signal. So these are the basic things. Then audio signal is amplified by audio amplifier. Crystal oscillator generates carrier signal and it is given to the balanced modulator through buffer. Then output of balanced modulator is DSBSC signal. It is passed through band pass filter and converted in the form of here it should be SSBSC signal. And the quality of achieved SSBSC signal is further improved if required by using balanced mixer and crystal ऑसिलेटर. जसं मी सांगितलं आता तुम्हाला की हे 3 ब्लॉक ॲडिशनली आहेत. जर ह्याची क्वालिटी चांगली नसेल तर आपण हे 3 ब्लॉक यूज करून आणि त्याचं ॲज पर आवर रिक्वायरमेंट वी कॅन ॲड दिस सिग्नल्स इन द ऑप्टेन DSBS. इथं आपल्याला पहिला SSBSC सिग्नल मिळालेला आहे. मग ह्या SSBSC सिग्नलची क्वालिटी जर चांगली नसेल तर आपण परत त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. कशी इम्प्रूव्ह करायची की हा सिग्नल आहे हा परत फिल्टर थ्रू पास करायचा आपला मॉड्युलेटिंग सिग्नल, त्याचं आउटपुट क्रिस्टल ऑसिलेटरला द्यायचं, ह्याचं आउटपुट परत इथं बॅलन्स्ड मिक्सर मध्ये ऍड करायचं अँड बाय युजिंग दिस वी कॅन इम्प्रूव्ह फर्दर द क्वालिटी ऑफ SSBSC सिग्नल. पण हे थोडंसं समजायला अवघड आहे त्यामुळं हा पॉईंट तुम्ही ऑप्शनल ठेवा. इथपर्यंत जरी तुम्ही डायग्राम काढले एक्झाम मध्ये तरी दॅट इज ओके to obtain the SSBSC signal. Okay, just a minute. Okay, so this is the generation of SSBSC signal, and that whatever are that optional blocks, its description is given here. The filters are used for SSBSC generation are selected based on frequency of application. म्हणजे हे जे कुठलेही फिल्टर आपण यूज करतो याच्यामध्ये these filters are selected based on our application. Different types of filters have you studied in ECAD subject? फिल्टर्स बघितलेत का तुम्ही? LC filter, crystal filter, mechanical filters. Which types of filters you have studied in ECAD? फिल्टर सर्किट बघितलेत का काही ECAD मध्ये? येस और नो? येस और नो? फिल्टर हे बेसिकली आपण कशासाठी यूज करतो? आपल्याला जर काही ठराविक कंपोनंट ठेवायचे असतील आणि बाकीचे काढून टाकायचे असतील तर त्या केसमध्ये आपण फिल्टर यूज करतो. मग त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. LC फिल्टर, L स्टँड्स फॉर विच डिव्हाइस? कशाच सिम्बॉल आहे L म्हणजे? विच डिव्हाइस इट इज इंडिकेटिंग? R जसा रेजिस्टन्स इंडिकेट करतो तसा L हा कुठला डिव्हाइस Impedance. प्रॉपर्टी इंडिकेट करतो? L Inductor. inductance. Impedance is noted by the symbol as Z. L is indicating inductance, C is indicating capacitance. LC फिल्टर म्हणजे त्याच्यामध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं कॉम्बिनेशन यूज केलेलं असतं. LC फिल्टर्स, सो वी विल नॉट सी हिअर हाऊ द LC फिल्टर वर्क्स. तुम्हाला असेल ते दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये, आतापर्यंत झालं नसेल तरी पुढे असेल सिलेबस मध्ये. LC filters are used for low frequency application. जिथे लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन आहे तिथे इथं LC फिल्टर यूज करतात. Crystal filters are used when the carrier frequency is up to
20 मेगाहर्ट्ज. जेव्हा एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये कॅरियर फ्रिक्वेन्सीची रेंज 20 मेगाहर्ट्ज असते तेव्हा क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतात. अँड मेकॅनिकल फिल्टर्स आर युज्ड अप टू 500 मेगाहर्ट्ज. म्हणजे जेव्हा खूप जास्त फ्रिक्वेन्सी असते एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये तेव्हा तिथं मेकॅनिकल फिल्टर यूज करतो आपण. All these filters have disadvantage that their operating frequency for sideband is below usual transmission frequency. Okay, so these basic things at least you can remember, that which types of filters are used for which application. जर कमी फ्रिक्वेन्सीचे ऍप्लिकेशन असेल तर त्यामध्ये इथं आपण LC फिल्टर वापरतो. जेव्हा कॅरियरची रेंज 20 मेगाहर्ट्ज पर्यंत असेल तेव्हा क्रिस्टल फिल्टर वापरतो, आणि जेव्हा खूप जास्त फ्रिक्वेन्सी रेंज असते तेव्हा आपण मेकॅनिकल फिल्टर वापरतो. सो दिस मच अगेन these points, this also if you don't write that is okay. Up to the basic SSBSC generation you can write. So these 3 blocks and this description, these are the additional things. This you don't write, then also it is okay. इथं काय दिलेलं आहे फक्त की कुठल्या ऍप्लिकेशन साठी आपण कुठले फिल्टर वापरतो. फ्रिक्वेन्सी कमी असली तर LC फिल्टर, 20 मेगाहर्ट्ज पर्यंत कॅरियरची फ्रिक्वेन्सी असेल तर क्रिस्टल फिल्टर, आणि कॅरियरची फ्रिक्वेन्सी 100 मेगाहर्ट्ज 500 मेगाहर्ट्ज पर्यंत असेल तर इन दॅट केस वी आर युजिंग दिस मेकॅनिकल फिल्टर्स. ओके, so this is the thing for SSBSC generation by using the filter method. Is it clear to all? Yes, ma'am. So these are the, here we end with all the methods for AM generation, SSBSC generation and DSBSC generation. एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या तिन्ही वरती क्वेश्चन विचारू शकतात. मेथड्स फॉर AM, DSBSC and SSBSC जनरेशन. मी तुम्हाला सांगितलं एकच जर 4 मार्काला विचारलं तर you state 2 methods but explain any one in detail. But if it is asked for 6 marks, in that case you have to explain 2 methods for DSBSC and as well as for AM generation. SSBSC ची वरती शक्यतो तुम्हाला क्वेश्चन येत नाही, but if it is asked, this one method you are supposed to explain. Okay, so here we are completing that point. Now the point remaining from this chapter, it is AM transmitter. AM transmitter. So what do you understand by the name AM transmitter? एखाद्या कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन यूज करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मधल्या AM ट्रान्समीटरचं डिझाईन कसं असतं स्पेसिफिकली, प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट बघतोय आपण इथं. आतापर्यंत आपण जे बघितले तर थेरोटिकल थिंग्स बघितल्या की AM जनरेशनच्या मेथड्स कुठल्या आहेत, DSBSC जनरेशनच्या मेथड्स कुठल्या आहेत, SSBSC जनरेशनच्या मेथड कुठल्या आहेत. बट in AM transmitter point we are going to see the actually practical points related to AM transmitter design. एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा तुम्ही AM बेसिक वर्किंग प्रिन्सिपल म्हणून वापरता आणि एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन यूज करून ते सर्किट डिझाईन करता तेव्हा त्याचा ट्रान्समीटर कसा असतो, दॅट वी आर गोइंग टू सी इन दिस AM ट्रान्समीटर. मग AM ट्रान्समीटर मध्ये 2 टाईप बघायचे आहेत आपल्याला. It is actually used for transmission of AM signal. Practical circuit जेव्हा आपण AM सिग्नल ट्रान्समिट करतो त्याचं प्रॅक्टिकल सर्किट आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, लो लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर अँड हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर. ह्या लेवल म्हणजे ह्या पॉवर लेवल आहेत, जिथं कमी पॉवर लेवल साठी आपण AM यूज करतो तेव्हा दॅट इज कॉल्ड ॲज लो लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर. जेव्हा आपण हाय लेवल साठी एखादा मॉड्युलेटर यूज करतो AM चा हाय पॉवर लेवल साठी तेव्हा त्याला म्हणतात हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर. सो दीज 2 मेथड्स वी हॅव टू स्टडी, लो लेवल अँड हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर. आणि त्याच्यानंतर एक पॉइंट आहे ह्या चॅप्टर मधला, AM ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स. म्हणजे काही कंपनीज असतात जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ITU, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. सो दीज आर द
standard companies which are finalizing some standards related to the communication. जसं आता आपण ISO ब्रँड म्हणतो. ISO कशासाठी वापरतो आपण? ISO is one specific trademark. When that trademark is there on any product, we are making it the of high standard किंवा त्याचं क्वालिटी चांगली आहे असं आपण म्हणतो जेव्हा त्याच्यावरती ISO ट्रेडमार्क असतो. तसंच जेव्हा आपण कुठल्या तरी स्पेसिफिक AM सिग्नल ट्रान्समिट करतो तेव्हा त्या AM सिग्नल ट्रान्समिशन मध्ये काय स्टँडर्ड पॅरामीटर्स आहेत ते आपण ह्या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये बघणार आहे. AM ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स. त्यामुळे जे 2 पॉइंट राहिलेले आहेत ह्या चॅप्टरशी रिलेटेड, I think only 2 points are remaining from this chapter. So these 2 points are related with practical aspect of AM signal transmission. AM signal च्या practical aspect शी related आहेत हे दोन्ही points. So that you have to understand first. So we will start with this AM transmitter today. AM transmitter म्हणजे काय? It is the circuit which is used to transmit the AM signal. एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये आपण जर AM सिग्नल यूज करून तो सिग्नल ट्रान्समिट केला तर त्याच्या ट्रान्समिटरची डिझाईन कशी असते that we are going to see in the AM transmitter. And which 2 types are there in the AM transmitter? Which 2 types are given here? Hello? Low level AM Low transmitter level. and high level modulated transmitter. Low level AM transmitter and high level AM modulated transmitter. So what is the difference that I told? Low level modulator and high level low level transmitter and high level transmitter ह्यात काय डिफरन्स सांगितला मी? What is the difference? लो लेवल म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी नाही पण इथं पॉवर आहे. जेव्हा एखाद्या ऍप्लिकेशनची पॉवर कमी असते आणि त्या ऍप्लिकेशन साठी आपण हा AM ट्रान्समीटर यूज करतो, in that case it is called as low level modulated AM transmitter. आणि जेव्हा पॉवर रेंज जास्त असते त्या मॉड्युलेटरला काय म्हणतो आपण किंवा त्या ट्रान्समीटरला हाय लेवल मॉड्युलेटेड AM transmitter. So these are the 2 types that we have to see. So we will see it one by one. So first type it is low level modulated AM transmitter. So here first I will tell you that there are 3 types of amplifiers. तुम्ही क्लास A, क्लास B, क्लास C amplifier स्टडी केलाय का? Yes, ma'am. Yes, class A, class AB. What is class AB? So Yes. and also there is class C amplifier. 3 amplifier आहेत क्लास A, B आणि C. ते जे amplifier ह्या स्पेसिफिक ऍप्लिकेशन साठी आपण यूज करतो. तर पहिल्यांदा सांगा मला व्हॉट इज द डिफरन्स इन क्लास A, क्लास B and क्लास C amplifier? Output over ma'am. Class Output A dependent. is used for low power. Yes, yes. जिथं एखाद्या सर्किट मध्ये लो पॉवर असते तेव्हा आपण तिथं क्लास A एम्प्लिफायर यूज करतो. क्लास Lower. B एम्प्लिफायर क्लास B एम्प्लिफायर कुठे यूज करतो आपण? हाय पॉवर साठी. क्लास B एम्प्लिफायर we are using this class B amplifier for high power application. म्हणजे as compared with A जर जास्त पॉवर असेल तर त्यासाठी आपण क्लास B एम्प्लिफायर यूज करतो. And class C amplifier we use for very high power level application. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघा A हा लोअर पॉवर साठी असतो, B हा हाय साठी असतो आणि C is used for very हाय पॉवर म्हणजे खूपच जास्त पॉवर असेल तर त्या केस मध्ये आपण क्लास C एम्प्लिफायर यूज करतो. ओके, सो इट इज व्हेरी हाय पॉवर. सो दिस इज द बेसिक डिफरन्स. हे एम्प्लिफायर ह्याच्यामध्ये वापरले जातात. लो पॉवर ऍप्लिकेशन AM ट्रान्समीटर मध्ये आपण क्लास B आणि C वापरू का? अप टू सम एक्सटेंट क्लास B ही वापरला जाऊ शकतो, बट
बेसिकली लो पॉवर AM ट्रान्समीटर मध्ये आपण क्लास A एम्प्लिफायर वापरणार, हाय पॉवर मध्ये आपण क्लास C एम्प्लिफायर वापरणार. दॅट इज द बेसिक थिंग दॅट यू हॅव टू अंडरस्टँड बिकॉज दीज आर द बेसिक ब्लॉक्स इन दिस डायग्राम. बघा आता इथे लो पॉवर लेवल AM मॉड्युलेटेड मध्ये किंवा लो पॉवर मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर मध्ये कुठले एम्प्लिफायर वापरलेत? क्लास A बफर एम्प्लिफायर, देन क्लास A RF एम्प्लिफायर. मग लो पॉवर साठी आपण क्लास A एम्प्लिफायर वापरतो आणि हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर मध्ये वी आर युजिंग द क्लास B or class C amplifier. That is the basic difference. Are you getting this? Class ABC amplifier. Yes, ma'am. So we will study this first point. Low level modulated AM transmitter. Low level modulated AM transmitter. आता obviously ह्याच्यामधली पॉवर लेवल काय असणार आहे? ह्या ट्रान्समीटर मधल्या सिग्नल्सची Low. low. So in this transmitter we are using class A amplifiers for amplification of modulating signal and carrier signal. आता आपण ही डायग्राम बघू आधी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता बेसिक कन्सेप्ट तर याच्यातला AM ट्रान्समीटरचं सेम असणार आहे. जसं आपण AM जनरेट केला तोच बेसिक पॉइंट असणार आहे AM ट्रान्समीटर मधला. What basic two blocks we require? Modulating signal, carrier signal and modulator. Basic circuit will be same. बघा इथं काय केलेलं आहे? AM modulating signal, audio processing and filtering. So basic concept is same. Modulating signal, carrier signal that we are giving to the modulator. आता इथं बॅलन्स्ड मॉड्युलेटर म्हणलेलं नाहीये, हा फक्त मॉड्युलेटर आहे कारण इथं काय म्हणतोय आपल्याला? इथं बेसिक AM मिळवायचा आहे. पण SSBSC जनरेशन मधला जो इथला मॉड्युलेटर होता तो कुठला होता? स्पेसिफिकली बॅलन्स्ड मॉड्युलेटर. आणि हा जो मॉड्युलेटर असणार आहे दिस इज जनरल मॉड्युलेटर और हियर वी कॅन यूज द मल्टिप्लायर मॉड्युलेटर. बघा आता हा पहिला ब्लॉक काय? AF मॉड्युलेटिंग सिग्नल मीन्स इट इज मॉड्युलेटिंग सिग्नल. ह्याचा आउटपुट कुठं दिला आपण? ऑडिओ प्रोसेसिंग अँड फिल्टरिंग. सो whatever is the modulating signal, before giving it to the modulator, first we are performing some initial processing on that. That is called as audio processing and filtering. म्हणजे जो ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल आहे तो ऍज इट इज मॉड्युलेटरला न देता काय करतात आधी? इट इज मेड ऑफ सम गुड क्वालिटी ऍज इट इज. ओरिजिनल सिग्नल पेक्षा इथं त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग होतं आणि filtering होता. or this is the block which is increasing the quality of the modulating signal. तुम्हाला बरेचदा हा ब्लॉक ट्रान्समीटरला दिसेल ब्लॉक डायग्राम मध्ये, ऑडिओ प्रोसेसिंग अँड फिल्टरिंग. सो दिस ब्लॉक इज used to enhance the quality of the modulating signal. So AF modulating signal, it is given to audio processing and filtering. इथं तो चांगल्या फॉर्म मध्ये येतो ओरिजिनल फॉर्म पेक्षा. and then it is given to this class A amplifier. Class A amplifier. Don't write it here class A RF amplifier. You can just write it as a class A amplifier. As it is of low power level application, that's why here the class A amplifier is used. And output of this class A amplifier is processed modulating signal as well as amplified modulating signal, and then it is given to the modulator. लक्षात येतात का हे दोन ब्लॉक? लक्षात येत आहेत? Yes, ma'am. कुठल्या सिग्नल वरती प्रोसेसिंग करतोय आपण ह्या सेक्शन मध्ये? हा ऍज इट इज सुद्धा मॉड्युलेटिंग सिग्नल आपण इथे देऊ शकतो, पण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काय करावं लागतं? त्या सिग्नलची स्ट्रेंथ आणि त्या सिग्नलची क्वालिटी जेवढी वाढवता येईल तेवढी आपण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये ती इन्क्रीज करतो. त्यामुळे डायरेक्टली हा मॉड्युलेटिंग सिग्नल इथं मॉड्युलेटरला न देता कुठल्या दोन ब्लॉक मधून पास केलाय तो? आधी ऑडिओ प्रोसेसिंग आणि फिल्टरिंग प्रोसेस होते त्याच्यावरती आणि त्याची क्वालिटी वाढवली जाते. अँड वन्स दॅट process is completed, then it is amplified by using the class A amplifier.
and output of class A amplifier is given to the modulator. हे एक इनपुट देतो आपण मॉड्युलेटरला. This is about the modulating signal. What is another input for this modulator to produce AM signal? कुठला ब्लॉक दुसरा रिक्वायर्ड आहे? कॅरियर सिग्नल. कॅरियर. मग आता इथं बघा कॅरियर मध्ये कसं जनरेशन होतं? स्टॅबिलाइज्ड RF क्रिस्टल ऑसिलेटर. क्रिस्टल ऑसिलेटरच्या आउटपुटला काय मिळतं आपल्याला? कॅरियर सिग्नल. मग हा कॅरियर इकडे डायरेक्टली न देता मध्ये कुठला ब्लॉक यूज केलेला आहे? क्लास ए बफर एम्प्लिफायर. इथे सुद्धा आपण कॅरियरची सुद्धा पॉवर लेवल कमीच असते, त्यामुळं कॅरियर मध्ये त्याचा आउटपुट आपण देतो बफर एम्प्लिफायरला, क्लास ए बफर एम्प्लिफायर, अँड देन इट इज गिवन टू द मॉड्युलेटर. म्हणजे हे ब्लॉक याच्यामध्ये दोन्ही मध्ये कुठले एम्प्लिफायर वापरलेत बघा आपण? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. विच एम्प्लिफायर्स वी हॅव युज्ड इन बोथ द सिग्नल्स? क्लास ए एम्प्लिफायर. Class A amplifier. Okay, and then the output is given to this modulator. So this modulator's output is basic AM signal. मग हा as it is पास होत नाही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये. या AM ला सुद्धा पुढे एम्प्लिफाय केलं जातं. मग AM च्या पुढे कुठला एम्प्लिफायर वापरलेला आहे आपण? लिनियर एम्प्लिफायर. And then output of linear amplifier is given to power amplifier, and then this AM signal is transmitted through the antenna. म्हणजे प्रॅक्टिकल AM ट्रान्समीटर मध्ये हा ऍज इट इज बेसिक AM सिग्नल आपण ट्रान्समिट करत नाही, त्याला काय करतो आपण? एम्प्लिफाय करतो. मग कुठले दोन एम्प्लिफायर्स वापरलेत बेसिक AM सिग्नलच्या एम्प्लिफिकेशन साठी? लिनियर एम्प्लिफायर आणि power amplifier. And then that output AM signal is transmitted with the help of this antenna, and then it is given to the particular whatever is the further application. So this is the part only related to transmitter. इथं काही रिसिव्हरचं दिसतंय का तुम्हाला ह्या सगळ्या ब्लॉक मध्ये? No, ma'am. इथं अँटेना मधून हा सिग्नल दिला की this completes your AM transmission part. So all of you are getting this diagram? Yes, ma'am. मॉड्युलेटिंग कॅरियर सिग्नल मॉड्युलेटरला देऊन AM जनरेट केला आणि AM ऍज इट इज न पास करता त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मधली आपण पुढे AM सिग्नल लिनियर एम्प्लिफायर आणि पॉवर एम्प्लिफायर यूज करून एम्प्लिफाय केले, and then through antenna we are transmitting that AM signal. So this is low power level. I hope it is clear to all. सेमच दिलेले इथे इन्फॉर्मेशन ह्या थेअरी मध्ये सुद्धा, बाकी कुठले वेगळे पॉइंट नाहीये. See here, in this we are using class A amplifiers for amplification of modulating and carrier signal. Amplified carrier and modulating signal are given to modulator, which generates basic AM signal, and generated AM signal is again given to linear amplifier and power amplifier, and resultant signal is transmitted through the antenna. आणि याच्यामध्ये आपण क्लास ए एम्प्लिफायर यूज केलेले आहेत. दॅट्स बिकॉज इट इज लो लेवल मॉड्युलेटेड AM transmitter. Okay, so the high level modulated we will see it in the next lecture. Okay, so we will stop here. You just put your numbers in the chat box and you can leave the meeting.